टेन्शन घेऊ नका. शांतपणे जीवन जगण्यासाठी करून पहा हे 10 उपाय. मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत, जी तुम्ही मान्य करा अगर नका करू, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. ती म्हणजे टेन्शन. आजच्या जगात टेन्शन येताना एखाद्या पाहुण्यासारखा येत असला तरी परत जाण्याचं मात्र नावच घेत नाही. कोणाला स्वतःचं घर घेण्याचं टेन्शन, कोणाला घरातल्या वाईट नात्यांचं टेन्शन, कोणाला पैशाचं टेन्शन, तर कोणाला आरोग्याचं टेन्शन. एक ना अनेक. काही जण आपल्या स्वतःच्या मुलांमुळे सुद्धा त्रासलेले असतात. काहींना त्यांचं कामाचं ठिकाण नरकासमान वाटतं, तर काही लोकांकडे तर ही टेन्शनची पूर्ण फॅमिली डोक्यावर राहायला आलेली असते. यामुळे आपण वैतागतो आणि मग कधीकधी वाटतं, हे माझ्याच आयुष्यात असं का होतं? पण खरं सांगू का, हे फक्त तुम्हालाच नाही, तर सर्वांनाच कधी ना कधी फेस करावंच लागतं. काही लोक बोलून मोकळी होतात, तर काही मनात दडवून ठेवतात. हे टेन्शनचं ओझं दूर करून शांतपणे जीवन जगण्यासाठी आपण काही उपाय करून पाहू शकतो. चला तर पाहूयात शांत जीवन जगण्याचे 10 उपाय. 1. जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार करून स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. आपल्या माणसाचा एक विचित्र स्वभाव असतो. त्याच्या हातात परमेश्वराने काहीतरी दान दिलेलंच असतं, पण ते पाहायचं, वाढवायचं सोडून जे आपल्याकडे नाही त्यासाठी आपण दुःखी होत राहतो. पहा, मटारच्या शेंगा सोलत असताना बायकांच्या हातून चुकून जर 1-2 वाटाणे जमिनीवर लांब गेले, तर हातातले अनेक वाटाणे सोडून आपण त्या 2 वाटाण्यांसाठी दुःखी होत राहतो. जे आपल्याकडून होऊ शकत नाही, जे आपल्या क्षमतेच्या हाताच्या बाहेर आहे, त्याचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. उद्या एखादा प्रॉब्लेम आला तर काय करायचं? तो मला काय बोलेल? हे काम चुकलं तर? हे असं झालं तर माझं काय? अजून तशी काही घटना घडलेलीही नसते, पण मन आधीच त्यावर विचार करून टेन्शन करत बसलेलं असतं. मन नुसतं विचार करतं आणि शरीर त्याचा ताण घेतं. आपल्याला वाटतं की जर विचार केला नाही तर पुन्हा काहीतरी चूक होईल, म्हणून मेंदू आणि मन सतत चालूच राहतं. आपल्याला भावनिक सुरक्षिततेची गरज आहे, म्हणून आपण भविष्याचा विचार करत बसतो. त्यामुळे रात्री झोपेत त्रास, दिवसा चिडचिड आणि ताण निर्माण होतो. हा सगळा ताण नैसर्गिक आहे, पण त्यावर उपाय करता येतो. स्वतःला सांगा, मी जितकं शक्य तितकं नक्कीच करीन, बाकी अति काळजी करणार नाही. ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही ती लगेच लिस्टमध्ये लिहून ठेवा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे आत्ता बदलू शकतो का? फक्त आजच्या दिवसावर लक्ष द्या. जास्त विचार येऊ लागला तर श्वास खोल घ्या. यामुळे मन शांत होतं, हृदयाची गती कमी होते. प्रत्येक सकाळ किंवा रात्री स्वतःशी 5 मिनिटं मन शांत करण्यासाठी बोला. विचारांचा भार कमी करा. काही वेळ स्वतःसोबत घालवा. 2. थोडं स्वतःच्या मनाचं ऐकायला शिका. आपण सगळे दिवसभर काम, मोबाईल, TV, घराचे व्याप या सगळ्यात गुंतून राहतो. आपल्याला स्वतःसोबत शांत बसण्याची सवयच नसते. जर थोडा वेळ स्वतःसाठी घेतला तर मेंदू शांत होतं आणि मन हळूहळू स्वतःशी बोलू लागतं. मनातले विचार नीट समजतात, पण सतत गोंधळात राहिल्यामुळे ते ऐकूच येत नाही. शांत बसणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं नाही, तर ते मेंदू रिसेट करण्यासारखं आहे. यामुळे आपल्याला निर्णय घ्यायला सोपं होतं आणि राग, टेन्शन कमी होतो. जेव्हा स्वतःला वेळ दिला जातो तेव्हा आपला आत्मविश्वासही वाढतो, आयुष्यातल्या अडचणी कमी होतात. ही सवय लावल्यास आपली मानसिक ताकद वाढते. एखाद्या शांत खोलीत 10-15 मिनिटं फक्त स्वतःसाठी बसा. मोबाईल, TV बंद करा. मनाला गोंधळात टाकू नका. बाहेरच्या आवाजांपासून दूर राहून श्वासावर लक्ष ठेवा. एखादी छोटी डायरी बरोबर ठेवा. मनातले विचार त्यात लिहा. हलके संगीत लावून किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहून मनाला शांत करा. 3. स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवू नका. हे मला जमलंच पाहिजे, हे मी करायलाच हवं, मला ही चूक करून चालणार नाही, असे विचार बऱ्याच वेळेला आपण करतो. परंतु आयुष्य तसं नसतं मित्रांनो. आपण मनुष्य आहोत, मशीन नाही. कधी चूक होईल, कधी थकवा येईल, कधी मन तयार होणार नाही, कधी काम कमी जास्त होईल. स्वतःकडून अति अपेक्षा ठेवल्यास मानसिक ताण येतो. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही तर त्यावर आपण स्वतःवर रागराग करीत राहतो. या सगळ्यांमुळे चिडचिड आणि निराशा वाढते. आपण स्वतःशी प्रेमाने बोललं पाहिजे. स्वतःला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आज नाही जमत, उद्या करू. कामाचे छोटे छोटे टप्पे करा. सगळं एका दिवसात पूर्ण करण्याचा दबाव नको. स्वतःच्या प्रगतीची तुलना दुसऱ्यांशी करू नका. चुकांवर राग न करता त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. एखाद्या कामात थकवा आला तर 5 मिनिटं ब्रेक घ्या. दररोज स्वतःसाठी पॉझिटिव्ह वाक्य बोला. मी पुरेसा प्रयत्न केला असं म्हणून स्वतःला मोटिवेट करत राहा. 4. लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या.
आपण 95% लोकांच्या बोलण्यावर आणि ते काय म्हणतील यावर लक्ष देतो. लोक काय म्हणतील हे सतत डोक्यात फिरत राहिलं की मन सतत टेन्शनमध्ये राहतं. आपल्या कपड्यांवर, बोलण्यात, जीवनशैलीवर, निर्णयांवर लोक काय म्हणतील हे गरजेचं आहे का? आपल्याला वाटतं की जर त्यांनी वाईट म्हटलं तर आपण चुकीचे आहोत. त्यांच्या मतांमुळे आपण स्वतःला त्रास करून घेतो. यातून टेन्शन वाढतं, निर्णय घेणं कठीण होतं. सतत दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये जगलं की मन दुःखी राहतं, शरीरही थकून जातं. या सगळ्यांमुळे मानसिक शांतता कमी होते आणि आत्मविश्वासही ढळतो. लोकांना तुमच्याकडे काय सुरू आहे हे माहीत नसतं. बाह्य मतांपेक्षा स्वतःची शांती महत्त्वाची समजा. निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा, हे माझ्यासाठी योग्य आहे का? रोज स्वतःला सांगा, मला माझ्या निर्णयांवर विश्वास आहे. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या व्यक्तींचा विचार डोक्यातून काढा. स्वतःसाठी छोटे छोटे नियम ठरवून घ्या. दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अडकू नका. 5. निगेटिव्ह, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. काही लोक भेटल्यावर आपल्याला मनात एक वेगळीच निगेटिव्ह भावना जाणवू लागते. मन जड होतं, काहीशी चिडचिड वाढते. हे सगळं त्यांच्या नकारात्मकतेमुळे होतं. नकारात्मक लोक सरळ बोलत नाही, त्यांच्या बोलण्यात अप्रत्यक्ष टीका असते. ते भेटले की हमखास आपला मूड खराब होतो. सतत अशा लोकांसोबत राहिल्यास टेन्शन वाढतं, शारीरिक आणि मानसिक थकवा वाढतो. त्यामुळे कामावर लक्ष कमी होतं, आपली आनंद घ्यायची वृत्ती कमी होते, मनाची शांतता हळूहळू नष्ट होते. अशा नकारात्मक लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. शक्य असल्यास संवादही कमीच करा. ज्यांच्यामुळे मन मोकळं होतं त्यांच्यासोबत वेळ घालवा. घरात किंवा कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण करा. नकारात्मक विचार मनात आले की लगेच त्यात बदल करा. स्वतःसाठी सुरक्षित आणि आनंददायक जागा असू द्या. 6. शरीराची काळजी घ्या. झोप, पाणी, जेवण आणि चालणं. टेन्शन फक्त मानसिक कारणांमुळेच निर्माण होत नाही, काही वेळा शारीरिक कारणांमुळेही ते निर्माण होत असतं. झोप कमी आल्यावर राग येतो, लक्ष केंद्रित होत नाही. पाणी कमी प्यायल्यास थकवा, डोकेदुखी येते. वेळेवर जेवण न झाल्यास चिडचिड होते. दिवसभर बसून राहिल्यावर शरीर जड वाटतं आणि मन सुस्त होतं. शरीर थकलेलं असेल तर मनही शांत राहू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, सहनशीलता कमी होते, मानसिक ऊर्जा कमी होते आणि टेन्शन वाढतं. या सगळ्यांमुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. म्हणून दररोज पुरेशी झोप घ्या. शक्य असल्यास ठराविक वेळीच झोपायला जा. पुरेसं पाणी प्या. हायड्रेटेड राहा. वेळेवर हलकं फुलकं जेवण घ्या. रोज 15 ते 20 मिनिटं चालायला जा. शरीर हलकं करा. दिवसभर बसल्यास छोटासा ब्रेक घ्या. हलकं स्ट्रेच करा. योग किंवा साधे व्यायाम करून शरीर आणि मन ताजंतवानं ठेवा. 7. घराबाहेर पडा आणि मित्रांसोबत वेळ घालवा. हल्लीची मुलं वर्क फ्रॉम होम करतात. आपण दिवसभर घरात किंवा एका जागी बसलो की मन जड होतं. विचार एकमेकांमध्ये गुंततात, टेन्शन वाढतं, आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. एकाच वातावरणात राहिल्यास मानसिक थकवा वाढतो. जर बोलायला माणूस नसेल तर एकटं एकटं वाटतं. अशी सवय नसल्याने घुसमट होऊ लागते. या सगळ्यांमुळे लहान लहान त्रासही मोठे वाटू लागतात. आतुरता, राग, निराशा मनात घर करून बसते. बाहेर पडलो तर विचार मोकळे होतात, मन हलकं होतं. विश्वासू मित्रांशी बोलल्यास टेन्शन अर्धं होतं. कामातून थोडा वेळ काढा. जवळच्या मित्रांना भेटा. चहा घ्या किंवा गप्पा मारा. निसर्गात वेळ घालवा. हलके व्यायाम करा, खेळ खेळा. मनावर ताण असताना मित्रांसोबत अनुभव शेअर करा. मित्रांचा सहवास मनाला आराम देतो, टेन्शन कमी करतो. 8. एका दिवसात सगळं काम होत नाही, स्वतःला दडपण येऊ देऊ नका. आपण सर्व काम एकाच दिवशी करावं असं मनात धरतो. त्यामुळे एकाच वेळेस सगळं करण्याचा ताण वाढतो. मन सतत धावत राहतं, थकवा येतो, राग येतो. आपल्याला वाटतं की जर आज झालं नाही तर काहीतरी चूक होईल. दिवसभर याच विचारांमुळे मानसिक दबाव वाढतो. सगळं हातातून सुटत चाललं आहे असा विचार मनात येऊन आत्मविश्वास कमी होतो. छोट्या गोष्टींचाही ताण वाटायला लागतो. आयुष्य कंट्रोलमध्ये नसल्यासारखं वाटतं. या सगळ्यांमुळे टेन्शन वाढतं आणि आनंद कमी होतो. दिवसभराचे कामाचे लहान लहान टप्पे करा. सगळं एका दिवसात करण्याचा दबाव नको. महत्त्वाचे काम आधी करा, बाकी उद्याला ठेवा. यादी तयार करा. छोट्या छोट्या गटात टास्क पूर्ण करा. स्वतःवर कठोर होऊ नका. हळूहळू प्रगती करा. झोपताना दिवसभराचे ताण मनातून सोडा. नवीन दिवस, नवीन संधी समजा. स्वतःसाठी रोज काही मिनिटं शांतीसाठी राखून ठेवा. 9. आपल्या आवडीला वेळ द्या. त्यामुळे मन ताजंतवानं राहतं. आपण सर्वजण सतत काम, जबाबदारी आणि इतर लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकतो. आपल्याला स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी वेळ नसतो. त्यामुळे मन थकलेलं राहतं. आपल्या आवडीची गोष्ट केल्याने मन मोकळं होतं, आनंद वाढतो. मनाच्या आनंदाने शारीरिक स्वास्थ्यही सुधारतं. मनाचं संतुलन राखण्यासाठी आवड महत्त्वाची आहे. जर आवडीसाठी वेळ दिला नाही तर त्रास, चिडचिड आणि अस्वस्थता वाढते. मनाची ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढा.
दिवसातून 15 ते 30 मिनिटं आपल्या आवडीसाठी काढून ठेवा. गाणं, चित्रकला, स्वयंपाक, बागकाम, नृत्य, लिहिणं, शिवणकाम काहीही. यासाठी मित्र किंवा कुटुंबालाही सामील करा. मानसिक संतुलन राखा आणि आनंद वाढवा. 10. नको आणि नाही म्हणायला शिका. आपण सतत दुसऱ्यांचा विचार करतो, सगळ्यांचं मन राखत बसतो, त्यांच्या मागण्या पुरवत बसतो, कारण कुणाला दुखवायचं नाही. पण सतत स्वतःला दुखवत राहिलं तर आपलं मानसिक स्वास्थ्य ढासळतं, त्याचं काय? ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात, ओझं आणतात, त्या स्वीकारल्यास टेन्शन अधिक वाढतं. मनाची शांती राखण्यासाठी स्पष्टपणे नको म्हणायला हवं. आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टींचा भार उचलल्यास शरीर आणि मन दोन्हीही थकतात. ताण दीर्घकाळ राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो. स्वतःसाठी लिमिट ठेवल्याने निर्णय अधिक स्पष्ट घेता येतात. जे तुम्हाला त्रास देतं त्याला स्पष्ट नको म्हणा. आपल्या क्षमतेला ओळखा. जास्त जबाबदारी घेऊ नका. नाही म्हणण्याचा सराव करा. सुरुवातीला लहान गोष्टींनी सुरुवात करा. आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य द्या. मित्र आणि कुटुंबाला समजावून सांगा. स्वतःसाठी नियमित वेळ काढा. इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकू नका. मित्रांनो, टेन्शन कमी करायचं असेल, शांत जीवन जगायचं असेल तर यातील किमान एक तरी सवय आजपासून लावून घ्या. मन हळूहळू बदलतं, विचारही बदलतात आणि जीवनही बदलतं. आयुष्य खूप मोठं नाही, म्हणून त्यातला अर्धाधिक वेळ टेन्शनमध्ये घालवू नका. थोडं जगा, थोडं हसा, स्वतःसाठी वेळ काढा आणि टेन्शन घेऊच नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.